खरं तर हळदी कुंकवाचा आपल्या ठिकाणचा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक आदरणीय मकरंद भाऊ पाटील, ज्यांची निस्वार्थ समाजसेवा आपण अनेक वर्षापासून पाहतो. आणि मकरंद भाऊ जर म्हणलं तर त्यांचं दुसरं नाव म्हणजे खरं तर हा जनसेवा. आणि नक्कीच इतक्या वर्ष त्यांची जी प्रामाणिक सेवा आहे, आपल्याप्रती जी भावना आहे, आणि खरं तर या माध्यमातून त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय सोनल वहिनी असतील, त्या खरं तर पंचायत समितीला त्या ठिकाणी उभ्या आहेत. आणि ती त्यांना खरं तर या शुभेच्छा देत असताना आपण सगळ्या खरं तर माता भगिनी आहे, माय माऊली आहेत, माझी खरं तर या ठिकाणी विनंती राहील की मकरंद भाऊला नक्कीच आपण एक शुभेच्छा आणि तुमचा आशीर्वाद नक्कीच अशा आपल्या लेकराच्या मागं असला पाहिजे. कारण अनेक आम्ही पाहतो आमच्या ज्येष्ठ महिला या ठिकाणी बसल्या आहेत. मकरंद भाऊ, तुम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखात गेलेल्या आहात, अनेक अडीअडचणीत गेलेल्या आहात. कोणाची दुःख त्या ठिकाणी अनेक जण सुखात खरं तर सामील होतात, परंतु तुम्ही अनेकांच्या दुःखात सामील झालेला, अनेकांचे अश्रू पुसले, अनेकांची दवाखान्याची कामं केलीत, हॉस्पिटलची कामं केलीत. या गोष्टीला आम्ही साक्षीदार आहे. आणि खरं तर आपले राजकीय पक्ष जरी वेगवेगळे जरी असले इथून मागून, परंतु तुमच्याबद्दल आत्मीयता ही प्रत्येक माणसाला आहे. मग तो विरोधक असू, आपला असू, नाही तर कुणी असू, परंतु सर्वसामान्य माणसाला मकरंद भाऊबद्दल नक्कीच प्रत्येकाला एक आत्मीयता आहे. खरं तर सकाळपासून वहिनी आमच्या पण त्या ठिकाणी अनेक नागरिकांच्या परिसरातील लोक माझ्या मागं त्या ठिकाणी विनंती करत होते की तुमच्या सौभाग्यवतीला त्या ठिकाणी जिल्हा परिषद लढवा. आता माझं कुठं काही नाव नव्हतं, परंतु अनेक परिसरातले कार्यकर्ते सकाळी खासदार साहेबांकडे गेले आणि जिल्हा परिषदेची त्यांनी थेट मागणी केली. बरं, आमची अडचण अशी, आम्हाला या बघा छोटं बाळ, एकदम लहान बाळ, बरं ते ही मशाल घ्यायला खरं तर सगळ्यांनी खरं तर आग्रह केला. परंतु असं छोटं बाळ असल्यामुळं, परंतु एक त्या ठिकाणी जिजाऊची लेख कशी असते, मला तिने सांगितलं, जर काय तसं जर होत असतं तर काळजी करू नका, झाशीची राणी पण पाठीला जोडी बांधून युद्ध जिंकलेलं आहे, कधी वेळ आली तर त्या पद्धतीने पण आपण जाऊ शकतो, काय काळजी करू नका. या गोष्टीचा नक्कीच उद्यापर्यंत खुलासा होईल. परंतु आज खरं तर सोनल वहिनींना जो आशीर्वाद मिळाला आहे, तुम्ही पण सोनल वहिनी आणि इकडे पण सोनल आहे, परंतु ह्या गोष्टीचा आनंद आहे. परंतु हळदी कुंकवाचा आपला हा पवित्र हा जो कार्यक्रम मी मनापासून खरं तर आमच्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय मकरंद भाऊ पाटे मित्रपरिवार यांच्या वतीने स्वराज्य फाउंडेशन असेल, ज्या अनेक जणांनी त्यांनी देवदर्शन यात्रा घडवल्यात. मला माहिती नाही तुमच्यापैकी गेले होते का देवदर्शन यात्रा? मी परवा गेलो होतो, त्यांनी मला सांगितलं की अयोध्या आणि काशीला आमची गाडी चालली, हे आवर्जून तुम्ही ऐका. पण अयोध्या, काशी, अनेक ठिकाणी मथुरा, वृंदावन, मकरंद भाऊ आणि मकरंद भाऊनी सांगितलं 100 महिला होत्या. मला वाटलं हे नेमकं पॅकेज किती, कारण टूर ट्रॅव्हल्सला आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस इतके सगळे देवस्थान ज्यावेळेस माणसं जातात त्यावेळेस 50,000 ते 60,000 रुपयाचं नक्कीच पॅकेज असतं. त्या माणसाने काहीतरी अल्पावधीत मला वाटतं 10 दिवस स्वयंमुक्काम होतो आणि अवघ्या फक्त 10,000 रुपयात अयोध्या, काशी, मथुरा, वृंदावन म्हणत किती तुम्ही निस्वार्थ समाजसेवा कोण कोणासाठी एवढं करतो. म्हणजे अल्पावधीत त्यांनी अनेक जणांना त्या ठिकाणी देवदर्शन यात्रा घडवण्याचं काम खरं मकरंद भाऊंनी केलं. आणि त्या दिवशी मी प्रत्येकाची भावना पाहिली. आता आमच्या सगळ्या ज्येष्ठ महिला आहेत, माता भगिनी आहेत, प्रत्येकाची इच्छा असते की बाळा आपल्याला एकदा काशी वाराणसी जायचं, प्रत्येक माणसाची इच्छा आहे. आणि खरं तर ही इच्छा जरी आपल्या कुटुंबाने पूर्ण केली तरी आमचा मकरंद भाऊ पूर्ण करतोय. मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी कुठली अभिमानाची बाब नसते. नक्कीच खरं तर आनंदाची गोष्ट आहे. अनेक परिवार खरं तर मकरंद भाऊच्या मागे त्या ठिकाणी खंबीरपणाने उभे आहे. पुढच्या एकदा आपल्या सगळ्या उपस्थितांच्या वतीने मकरंद भाऊंना खरं तर त्यांच्या पुढील वाटणीसाठी सोनल वहिनींना मनापासून शुभेच्छा देतो. उद्या समजा काही जर जाहीर झालं तर आमच्यासारख्या गरीब म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांना पण आशीर्वाद द्यावा ही माझी मनापासून विनंती राहील. पुढच्या एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.